आज 19 फरवरी है, यानी कि छत्रपति शिवाजी महाराज की आज जयंती बड़े जोरों शोरों से महाराष्ट्र में मनाई जाती है। उसी के चलते हमने देखा है कि विलास बापू बुमरे जो एमएलए हैं, उनका जो प्रतिष्ठान है, उनकी कल्पना से एक बहुत ही अच्छा N3 के अंदर जो है कल्पना से एक ऐसा 10,000 बिस्किट को लेकर एक चित्र बनाया गया है। और वो चित्र बनाया गया है छत्रपति शिवाजी महाराज का चित्र बनाया गया है। इसके जो आयोजक है जय किशन कांबळे, ये हर वक्त हमने देखा है कि ऐसे महापुरुषों की फोटोज को लेकर या महापुरुष के हर जयंती पर कुछ ना कुछ एक नया उत्साह करते रहते हैं। ये जो चित्र आपने देखा छत्रपति शिवाजी महाराज का, ये 10,000 पैकेट जो आते हैं बिस्किट के, उसको लेकर ये चित्र बनाया गया है। और जब ये आज का दिन पूरा खत्म हो जाएगा, अब इस बिस्किट का क्या किया जाएगा? बिस्किट अनाथ आश्रम में, गरीब बच्चों में, छोटे बच्चों में और अनाथ आश्रमों में बिस्किट को दिया जाएगा। और जिस तरीके का हमने इससे पहले भी मैंने आपको कहा कि इस तरीके के महापुरुषों की जब जयंती आती है, जय किशन कांबळे आगे बढ़कर हिस्सा लेते हैं। अब हम जानते हैं जय किशन कांबळे से कि किस तरीके की उन्होंने स्थापना की, किस तरीके से ये नियोजन बनाया, मैं उनसे जानने की कोशिश करता हूं। आज संभाजीनगर या ठिकाणी आदरणीय लोकनेते आमदार विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त एक मोठा उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने या महाराष्ट्रात कधीही कुठे न घडलेला असा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। जसं की मागच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 3 क्विंटल तांदळापासून बाबासाहेबांची प्रतिमा साकारून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन या महाराष्ट्रामध्ये कधी न घडलेला प्रकार आम्ही केला आणि ते तांदूळ सिद्धार्थ गार्डनच्या पक्षांना व विविध गोरगरीब लोकांना डोनेट करून त्यातनं लोकांना, गरजू लोकांना ते एक अन्न मिळालं। तर माझी मूळ संकल्पना प्रत्येक वेळेस अशी असती की काहीतरी आगळं वेगळं असं व्हायला पाहिजे आणि या संकल्पनेमध्ये मला खरोखर प्रामाणिकपणे आणि एकदम सख्य जीवा भावाच्या प्रमाणे मला जी संकल्पना आणि जी काही आयडिया आणि जी पूर्ण मदत करतात ते असे ज्यांचं वर्ल्ड गिनीज बुक मध्ये नाव आहे असे बीड येथील मराठवाड्यातले आमचे सुपुत्र उद्देश पगळ पाटील यांच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम राबवले जातात। मी तरी एक कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे, विलास भुमरे प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे, परंतु ती जी मेहनत कष्ट लागतात ती सर्व मिळून करतात माझी मित्र परिवार प्रतिष्ठानच्या माध्यमातून। तर यावर्षी आगळं वेगळं असं अभिवादन व्हावं आणि संभाजीनगर शहरात महाराष्ट्रात कुठे नाही असं कधी घडलेली संकल्पना नाही, ती संकल्पना आम्ही राबवली आणि शिवरायांना अभिवादन केलं। आदरणीय खासदार साहेब सुद्धा येऊन गेलेत, संदीपान भोरे साहेब, विविध मान्यवर येत आहेत आणि या ठिकाणी कालही आम्ही आवाहन केलं होतं मोठ्या प्रमाणात सर्वांनी या आपल्या महाराष्ट्रात होणाऱ्या संभाजीनगर मध्ये होणाऱ्या या शिवरायांच्या प्रतिमेच्या अभिवादनासाठी यावे म्हणून, परंतु आम्ही बघता आज एवढा प्रतिसाद चांगला येतोय की लोकांना खूप संकल्पना आवडत आहे आणि लोक खरंच आदरपूर्वक या गोष्टीबद्दल माझा स्वतःचा कौतुक आणि सत्कार करतात, त्याबद्दल मला आदर वाटतो। आमचे याबद्दल उद्देश पगळ पाटील सुद्धा यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि आदरणीय आयुष्यमान आमचे लोकनेते विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। जय शिवराय। प्रथमतः सगळ्याला आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज आपण विलास बापू प्रतिष्ठान आयोजित संकल्पना आणि जय किशन कांबळे आयोजित यांच्या मार्फत आपण एक 10,000 बिस्किट पुढ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोर्ट्रेट तयार केले आहेत। हे जे बिस्किट आपण जितके वापरले आहेत बिस्किट पुढे सगळे आपण अनाथ आश्रम, जिल्हा रुग्णालय इथं सगळ्यांना डोनेट करणार आहोत। ह्या चित्राची मला एक संधी दिल्याबद्दल मी विलास बापू प्रतिष्ठान यांचे आभार मानतो। औरंगाबाद अपडेट एक अच्छा चैनल इस औरंगाबाद ज़िले में चलता है। उनके माध्यम से कहीं भी अन्याय अत्याचार हुआ तो उसको न्याय देने का काम, उसको लोगों के बीच में इंसाफ देने का काम आपके चैनल के माध्यम से होता है। मैं औरंगाबाद अपडेट्स इस चैनल को मेरी तरफ से इस राज्य का मंत्री इस नाते से तहे दिल से उनको शुभेच्छा देता हूं और उनके हाथ से अच्छा काम हो, उनके नाम ये अपडेट के जैसा पूरा काम भी अपडेट चले, यही शुभकामनाएं। हमारे खंडालकर साहब जैसे एक दोस्त यहाँ सीनियर पत्रकार जी भी हैं, उन्होंने भी आपको शुभेच्छा दी है और ये अपडेट्स जो है औरंगाबाद के बारे में सारी मालूमात आपके चैनल पे चलती है और आपके चैनल के लाखों लोग उसको देखते हैं। उनको सबको मेरी तरफ से शुभकामनाएं।